जय श्री हरी भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 11वा, अन्नदानाचे महान पुण्य. भक्तांनो, शास्त्र सांगते अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या जगात धनदान, वस्त्रदान, विविध दाने सांगितली आहेत, पण भुकेल्याला अन्न देणे हे सर्वात पुण्यदायी मानले जाते. कारण अन्न म्हणजे जीवन, अन्न म्हणजे सेवा आणि अन्नदान म्हणजे साक्षात नारायणाची पूजा. आजच्या आपल्या पवित्र कथेत आपण जाणून घेणार आहोत अन्नदानाचे महत्त्व, दयाभावाचे पुण्य, भगवानाची कृपा मिळवून देणारी कथा आणि अधिक मासातील अन्नदानाचे अद्भुत फळ. म्हणून हा अध्याय श्रद्धेने शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा, अन्नदाता सुखी भव. नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एक ऋषी विचारू लागले, हे सूतजी महाराज, अन्नदान इतके श्रेष्ठ का मानले जाते? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, भुकेल्याला अन्न देणे म्हणजे साक्षात भगवानाची सेवा होय. जो मनुष्य प्रेमाने अन्नदान करतो त्याच्यावर भगवानाची विशेष कृपा राहते. पूर्वी एका गावात लक्ष्मी नावाची गरीब स्त्री राहत होती. ती अत्यंत साधे जीवन जगत होती. तिच्याकडे संपत्ती नव्हती, मोठे घर नव्हते, पण भक्ती खूप होती. ती रोज मेहनत करून थोडे अन्न मिळवत असे. पण आश्चर्य म्हणजे स्वतः उपाशी राहून ती एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देत असे. काही दिवसांनी पवित्र अधिक मास सुरू झाला. गावातील मंदिरात संत आले. ते म्हणाले, या महिन्यात केलेले अन्नदान अत्यंत पुण्यदायी असते. ते ऐकून लक्ष्मीने संकल्प केला, दररोज एका गरजू व्यक्तीला अन्न देईल. एक दिवस तिच्या दारात एक वृद्ध भिकारी आला. तो अत्यंत अशक्त दिसत होता. माते, 2 घास अन्न मिळेल का? त्या दिवशी लक्ष्मीच्या घरी खूप थोडे अन्न होते. जर तिने ते दिले तर स्वतः उपाशी राहावे लागले असते. क्षणभर ती विचारात पडली, पण लगेच म्हणाली, भुकेल्याला अन्न देणे म्हणजे सर्वात मोठे पुण्य आहे. तिने प्रेमाने संपूर्ण अन्न त्या वृद्धाला दिले. वृद्धाने समाधानाने भोजन केले. भोजन झाल्यावर त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर तेज निर्माण झाले. क्षणभर तिथे दिव्य प्रकाश पसरला. लक्ष्मी आश्चर्यचकित झाली. तिला अंतःकरणात आवाज ऐकू आला, हे भक्ते, तुझ्या निस्वार्थ अन्नदानाने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तिला जाणवले, तो साधा भिकारी नव्हता, तर साक्षात भगवानाची परीक्षा होती. त्या दिवसानंतर लक्ष्मीच्या जीवनात बदल होऊ लागला. घरातील अडचणी कमी झाल्या. मन शांत झाले. लोक तिचा आदर करू लागले. गावातील लोकही म्हणू लागले, अन्नदानाचे पुण्य खरोखर महान आहे. अधिक मासातील एका दिवशी गावातील मंदिरात मोठे कीर्तन आयोजित करण्यात आले. लक्ष्मीने ठरवले, आज मी स्वतः प्रसाद बनवून वाटेल. तिने अत्यंत श्रद्धेने खिचडी, भात आणि प्रसाद तयार केला. कीर्तनानंतर तिने सर्वांना प्रेमाने भोजन दिले. लोक आनंदाने म्हणू लागले, अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही. त्यावेळी मंदिरातील वृद्ध संत तिच्या जवळ आले. ते प्रेमाने म्हणाले, माते, तू जे कार्य करत आहेस ते साक्षात नारायणाची सेवा आहे. संत पुढे म्हणाले, भुकेल्याला अन्न देणारा मनुष्य भगवानाला अत्यंत प्रिय असतो. हे ऐकून लक्ष्मीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या गावात एक गरीब मुलगा राहत होता. तो अनेकदा उपाशी राहत असे. एक दिवस तो मंदिराबाहेर शांतपणे बसला होता. लक्ष्मीने त्याला पाहिले. ती त्याच्या जवळ गेली आणि प्रेमाने भोजन दिले. तो मुलगा म्हणाला, आई, आज 2 दिवसांनी पोटभर अन्न मिळाले. ते ऐकून लक्ष्मीचे मन भरून आले. तिला जाणवले, भुकेल्याच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच खरे पुण्य आहे. त्या रात्री लक्ष्मीला एक सुंदर स्वप्न पडले. तिने पाहिले, भगवान विष्णू तेजस्वी रूपात उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ हास्य होते. भगवान म्हणाले, हे भक्ते, तुझ्या अन्नदानामुळे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला.
भगवान पुढे म्हणाले, दयाभाव आणि सेवा हेच मला सर्वात प्रिय आहे. भक्तांनो, अन्नदान म्हणजे करुणा, मानवता आणि प्रेमाचा सर्वोच्च मार्ग. शास्त्र सांगते, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जो मनुष्य प्रेमाने अन्नदान करतो त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अधिक मासात काय करावे? या पवित्र महिन्यात गरिबांना भोजन द्या, पाणीदान करा, मंदिरात प्रसाद वाटा, शक्य असल्यास अन्नछत्रात मदत करा. मोठे दान करण्याची गरज नाही. प्रेमाने दिलेला एक घास अन्न, एक ग्लास पाणी आणि सेवाभाव हेही अत्यंत पुण्यदायी आहेत. लक्ष्मीच्या सेवेमुळे गावातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळू लागली. पूर्वी लोक स्वतःपुरतेच विचार करत होते, पण आता गरिबांना भोजन, पाणीदान, मंदिरात प्रसाद यांची परंपरा सुरू झाली. एक दिवस गावातील एक श्रीमंत व्यापारी मंदिरात आला. त्याने पाहिले लक्ष्मी स्वतः उपाशी राहून गरीब मुलांना भोजन देत आहे. व्यापारी भावुक झाला. तो म्हणाला, आज मला समजले की खरी संपत्ती म्हणजे दयाभाव. त्या दिवसानंतर त्याने गावात मोफत अन्नछत्र सुरू केले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. गावातील संत आनंदाने म्हणाले, एका स्त्रीच्या अन्नदानामुळे संपूर्ण गावात पुण्य निर्माण झाले. काही दिवसांनी लक्ष्मीच्या घरात सकारात्मक बदल होऊ लागले. घरात अन्नाची कमतरता राहिली नाही. मन आनंदी राहू लागले. भक्ती वाढली. ती रोज भगवानाला प्रार्थना करत म्हणत असे, अन्नदाता सुखी भव. वृद्ध संत म्हणाले, जीवनात मोठेपणा धनाने नाही तर दयाभावाने, सेवाभावाने आणि अन्नदानाने मिळतो. ते पुढे म्हणाले, भुकेल्याला अन्न देणारा मनुष्य भगवानाला अत्यंत प्रिय असतो. भक्तांनो, अधिक मासातील अन्नदान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. भगवानाला सेवा प्रिय आहे, करुणा प्रिय आहे आणि निस्वार्थ प्रेम प्रिय आहे. जो मनुष्य प्रेमाने अन्नदान करतो त्याच्या घरात सुख आणि शांती निर्माण होते. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देही च पार्वती. भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, अन्नदाता सुखी भव. जय श्री हरी, जय श्री कृष्ण.